विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत विज्ञानचे 30 प्रश्न. तुम्ही उत्तर गेस करायचं आहे आणि शेवटी कमेंटमध्ये काय करायचं आहे, 30पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे तुम्ही सांगायचं आहे. चला आपण वेळ न घालवता सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे, पौधों में जल का ऊपर की ओर परिवहन मुख्यतः किस कारण होता है? पौधों में जल का ऊपर की ओर परिवहन मुख्यतः किस कारण होता है? ऑप्शन है जड़ दाब, केशिकत्व, बाष्पोत्सर्जन, खिंचाव, परासरण. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, बाष्पोत्सर्जन, खिंचाव. कधी विचारला हा प्रश्न? CTT 2021 साली हा विचारलेला आहे. बघा, चला पुढचा प्रश्न आपण बघूया. तुम्ही काय करायचं आहे, जे प्रश्न आहे त्याच्याशी रिलेटेड संबंधित माहिती, म्हणजे त्या प्रश्नामध्ये तुम्हाला कशाबद्दल विचारले ते तुम्ही पॉईंट लिहून घ्यायचं आणि त्याचा तुम्ही स्टडी करायचा आहे. कारण त्याच्याशी रिलेटेडच तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तोच प्रश्न आहे असं नाही येणार, पण त्याच्या संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड तुम्ही पूर्ण स्टडी करून ठेवायचा आहे. आता प्रकाश संश्लेषण विषयी तुमची सगळी माहिती तुम्हाला पाहिजे, तुमचा स्टडी त्याबद्दल झाला पाहिजे. आता हे दुसरा प्रश्न कशावर अवलंबून आहे? प्रकाश संश्लेषण. मग तुम्ही त्याचा स्टडी केला पाहिजे. कारण तुम्हाला असे नसते प्रश्न बघून तुम्ही आत्ता बघणार त्याचं उत्तर हां मला येतं आहे असं वाटतं तुम्हाला, पण त्याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला एखादा प्रश्न अदर विचारला तर नाही जमणार ना. त्यामुळे तुम्ही काय करायचं, हे पॉईंट घ्यायचे आणि त्याच्याशी संबंधित सगळा स्टडी करून घ्यायचा. आणि असं लेक्चर बघताना असं रिकाम्या हातानं कधी बसायचं नाही. पेन आणि वही तुमच्यासोबत पाहिजेत. त्यामुळे पॉईंट लिहिला तर तुम्हाला नीट परीक्षेवेळेस रिव्हिजन करायला खूप सोपं पडेल. आणि कुठल्या पॉईंटवर प्रश्न येऊ शकतात हे पण समजेल ना. तो प्रत्येक वेळेस तुम्ही व्हिडिओ तर बघणार नाही, तेवढा तुम्हाला टाईम तर नाही भेटणार. चला वेळ न घालवता आपण सुरू करूया. बघा, प्रकाश संश्लेषण के लिए आवश्यक नहीं है. क्या नहीं है? प्रकाश संश्लेषणासाठी काय आवश्यक नसतं तर ऑक्सिजन. सूर्यप्रकाशाची गरज असते प्रकाश संश्लेषण. क्लोरोफिलची पण गरज असते आणि कार्बन डायऑक्साईडची पण गरज असते. आणि कशाची गरज नसते? कशाची गरज नसते? ऑक्सिजनची गरज नसते. कधी विचारला हा प्रश्न? 2020 साली. चला तिसरा प्रश्न बघूया आपण. मानव रक्त का pH लगभग कितना होता है? कितना लगभग होता है? किती? 7.4. कधी? 2019 साली हा विचारलेला प्रश्न आहे. मानव रक्त आणि त्याच्या संबंधित pH सगळे ॲसिड बेसिक ते तुम्ही सगळं करून घ्यायचं आहे. चला चौथा प्रश्न बघा. निम्न में से कौन सा रोग प्रोटोजोआ द्वारा होता है? कौन सा रोग होता है प्रोटोजोआ द्वारा? हो, मलेरिया होता है. 2021 साली हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, तुम्ही हा रोगाविषयी सगळी माहिती तुम्ही कलेक्ट करून ठेवा. त्याचं कार्य काय आहे, कुठला रोग, कुठल्या जीवनसत्व अभावी कुठला रोग होतो हे सुद्धा तुम्ही करायचं. त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात तुमच्या परीक्षेमध्ये. चला पाचवा प्रश्न बघूया. पौधों में भोजन का परिवहन किस ऊतक द्वारा होता है? किस ऊतक द्वारा होता है? हो, फ्लोएम द्वारा होता है. 2018 साली हा प्रश्न विचारलेला आहे. चला सहावा प्रश्न बघा. ध्वनी तरंगे किस प्रकार की तरंगे होती है? तुम्ही ध्वनीवर सुद्धा अभ्यास करून ठेवायचा आहे. बघा कसे अनुदैर्ध्य या तरंगे किस प्रकार की होती? अनुदैर्ध्य प्रकार की होती है. 2020 साली हा प्रश्न विचारलेला आहे. सातवां प्रश्न बघा. मानव शरीर में सबसे बड़ी ग्रंथि कौन सी होती है? कौन सी होती है? यकृत. वो ग्रंथी जो भी हमारे आपल्या शरीरात ज्या ग्रंथी आहेत त्या संबंधी सगळ्या ग्रंथीविषयी तुम्ही माहिती घेऊन ठेवायची. थोडक्यात घ्यायची, जास्त डीप स्टडी करायचं नाही. त्याच्या कार्य कुठलं आहे त्या ग्रंथीचं आणि लहान मोठी कुठली असं त्याचं तुम्ही अभ्यास स्टडी करू शकता. बघा 2019 साली हा प्रश्न विचारलेला आहे. आठवा प्रश्न बघा. निम्न में से कौन सा अचुंबकीय है? अचुंबकीय कोण आहे? लोहा तर चुंबकीय आहे, निकल पण चुंबकीय आहे, कोबाल्ट पण चुंबकीय आहे. म्हणजे इथं एक दुसरा तुमचा प्रश्न तयार होतो की चुंबकीय कुठले आहेत? लोह, निकल आणि कोबाल्ट हे चुंबकीय आहे आणि अचुंबकीय कुठला? तांबा. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक डी. 2018 साली हा प्रश्न विचारलेला आहे. बघा नववा प्रश्न बघा. दर्पण में बना प्रतिबिंब किस प्रकार का होता है? समतल दर्पण असेल तर त्यामध्ये कुठल्या प्रकारचं प्रतिबिंब तुम्हाला दिसतं? बघा, आभासी व सीधा. तुम्ही दर्पण आता काय करायचं, तुम्ही कशावर अभ्यास करायचा आहे? तर प्रतिबिंब म्हणजे
आपलं आरसा, पाण्यातली प्रतिमा आणि आरशातली प्रतिमा ह्याविषयी तुम्ही माहिती काढून ठेवायची आहे. 2022 साली ह्याच्यावर प्रश्न विचारलेला होता बघा. 10वा प्रश्न बघा. मानव हृदय में कितने कक्ष होते हैं? कितने म्हणजे मानवी हृदयाला किती कप्पे असतात? तर 4 कप्पे असतात. हे 2017 साली हा प्रश्न विचारलेला होता. मानवी शरीर हा चॅप्टर तुम्ही करायचाच आहे, त्यावर प्रश्न येऊ शकतो. पौधों में गैसों का आदान प्रदान होता है. कशाद्वारे होतं? तर स्टोमाटाद्वारे. 2020 साली हा प्रश्न विचारलेला आहे. बघा 12वा प्रश्न. कौन सी धातु कमरे के ताप पर द्रव अवस्था में रहती है? कौन सी? तर पारा. 2019 साली हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. कसे प्रश्न येतात हे आपण फास्टमध्ये रिव्हिजन करणार आहोत, त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन बघायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. उत्सर्जन की दर अधिक होती है, तो क्या होता है? दर अधिक कधी असते? तर शुष्क वायूने. 2021 साली हा प्रश्न विचारला आहे बघा. 14वा प्रश्न बघा. विद्युत धारा की एसआय इकाई है. एसआय युनिट हा चॅप्टर खूप महत्त्वाचा. सगळ्या जेवढे युनिट आहेत ना ते तुम्ही करूनच जावा. त्याच्यावर 1 किंवा 2 तर प्रश्न येणार म्हणजे येणारच. 2018 साली हा प्रश्न विचारला आहे बघा. काय आहे याचं युनिट? विद्युतधाराचं एम्पियर. चला 15वा प्रश्न बघा. व्हिटॅमिन बघा. व्हिटॅमिन डी आला का नाही? व्हिटॅमिन्सवर प्रश्न, त्याचे कार्य आणि व्हिटॅमिन त्याचं आणि कुठला रोग होतो हे तुम्ही करून जायचं म्हणजे जायचंच. येणार प्रत्येक इयरला हा प्रश्न येतो. व्हिटॅमिन डी की कमी से होता है क्या होता है? तो रिकेट्स होता है. 2020 साली हा प्रश्न विचारलेला बघा. 16वा प्रश्न बघा. कौन सा अंग उत्सर्जन से संबंधित है? कौन सा अंग उत्सर्जन से संबंधित है? कौन सा है? गुर्दा. क्या है? गुर्दा. 2017 साली हा प्रश्न विचारलेला बघा. बघा येस अजून एकदा आला हा युनिट तुम्ही करून जावा बघा. एक तरी तुमचा एका मार्कानं तुमचा रिझल्ट गेलेला आहे, त्यामुळे एक मार्क तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे करूनच ठेवा. बल्कि एसआय इकाई क्या आहे? बल्कि एसआय इकाई क्या आहे? न्यूटन. काय आहे? न्यूटन. 2019 साली हा प्रश्न विचारलेला बघा. 18वा प्रश्न. सूर्य से पृथ्वी पर ऊर्जा पहुंचती है. किसके द्वारा? विकिरण द्वारा. विकिरण होतं. सूर्य से पृथ्वी पर ऊर्जा कैसे पहुंचते? विकिरण द्वारा पहुंचते. 2021 साली हा प्रश्न विचारलेला होता बघा. मानव आँख में स्पष्ट प्रतिबिंब कहाँ बनता है? रेटिना में. किस पे बनता है? रेटिना में मानव आँख के पृष्ठ प्रतिबिंब बनता है. 2022 साली हा प्रश्न विचारलेला बघा. 20वा प्रश्न बघा. सबसे कठोर प्राकृतिक पदार्थ आहे. पण सबसे कठोर काय असतं? हिरा. काय असतं? हिरा. 2018 साली हा प्रश्न विचारलेला बघा. श्वसन के दौरान कौन सी गॅस निकलती है? कौन सी निकलती है? कार्बन डायऑक्साइड. आणि आत कुठली घेतो आपण? तर ऑक्सिजन. 2017 साली हा प्रश्न विचारलेला. प्रकाश संश्लेषण आणि श्वसन ह्याच्यावर पण प्रश्न विचारले जाऊ शकतो. श्वसनमधले पण तुम्ही करून ठेवा बघा. 22वा प्रश्न बघा. प्रश्न काय बघा. पौधों में श्वसन कब होता है? पौधों में श्वसन कब होता है? पौधों में श्वसन कब होता है? दिन और रात दोनों में होता है. 2019 साली हा प्रश्न विचारलेला आहे. केवल बघा. हे आता तुम्हाला वाटलं केवल कुणी उत्तर देऊ शकेल का? केवल हा शब्द तुमचा निगेटिव्ह असतो, त्यामुळे केवल हा शब्द CTETमध्ये हा निगेटिव्हचा आन्सर कधीच असू शकत नाही. हे तुम्ही गेस पण करायला लॉजिक पण तुमच्याकडे पाहिजे थोडंफार बघा. 23वा प्रश्न काय आहे बघा. ध्वनि की तीव्रता निर्भर करती है. किस पर? आयाम पर. आयाम पर ध्वनि की तीव्रता निर्भर करती है. 2021 साली हा प्रश्न विचारलेला बघा. 24वा प्रश्न काय आहे बघा. पाणी का रासायनिक सूत्र काय आहे बघा. तुम्ही म्हणणार आता एवढे सोपे प्रश्न विचारतात का? H2O. विचारशेल रासायनिक सूत्र तुम्ही पाणी आणि जे अणुअंक आहेत, अणुअंक आणि अणुवस्तुमान थोडं त्याच्यावर छोटे 30-20 पर्यंत तर तुम्ही त्याचे अणुअंक, त्याचा सिम्बॉल आणि ते तुम्ही करून जावा. त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्हाला. H2O काय पाण्याचं रासायनिक सूत्र? H2O.
चला 2017 साली विचारलेला हा प्रश्न बघा. 25वा प्रश्न काय बघा. निम्न में से कौन जैव निम्न किरण है. निम्न किरण है तो कागज. 2022 साली हा प्रश्न विचारलेला बघा. मानव शरीर में रक्त का थक्का बनने में सहायक होता है. कौन होता है. प्लेटलेट्स. प्लेटलेट्स क्या करता है. मानव शरीर में रक्त का थक्का बनाने में सहायक होता है. 2020 साली हा प्रश्न विचारलेला. किस परासरण में कोशिका सिकुड़ती है. हायपरटोनिक. 2021 साली हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला बघा. काय हायपरटोनिक. किस परासरण में कोशिका सिकुड़ती है तो हायपरटोनिक. ह्याच्यावर सुद्धा तुम्ही स्टडी ह्याचा सुद्धा कोशिकाचा स्टडी सुद्धा करून ठेवायचा आहे. पौधों में बाष्पोत्सर्जन मुख्यतः होता है. पत्तियों में होता है. क्या होता है. बाष्पोत्सर्जन कशामध्ये होतं तर पत्तियों से होता है. 2019 साली हा प्रश्न विचारलेला आहे बघा. 29वा काय प्रश्न. दर्पण का आवर्धन किस पर निर्भर करता है. दर्पण का आवर्धन किस पर निर्भर करता है तो किस पर. दर्पण की आवर्धन किस पर निर्भर कर. फोकस की दूरी इस पर भी करता है. वस्तु की दूरी इस पर भी करता है और प्रतिबिंब की दूरी इस पर भी. सभी उपरोक्त सभी. इसका आंसर क्या है. सभी उपरोक्त सभी. आंसर डी. ऑप्शन क्रमांक डी हा प्रश्नाचं उत्तर आहे. 2022 साली हा प्रश्न विचारलेला बघा. कौन सा रोग विषाणु से होता है. कौन सा रोग विषाणु से होता है तो एड्स हा रोग कशामुळे होतो तर विषाणूमुळे होतो. 2020 साली हा प्रश्न विचारलेला आहे बघा. रोगासंबंधी 1-2 तरी प्रश्न प्रत्येक वर्षी एक तरी प्रश्न आहेच. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न हे करूनच जावा. 1 मार्क म्हणजे खूप मोलाचा असतो, खूप महत्त्वाचा असतो. चला 30 प्रश्न आपले झालेले आहेत. त्यामुळं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला काही शंका वाटली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशासंबंधी पाहिजे तेही तुम्ही सांगू शकता. त्याच्यावर आपण नक्कीच आणण्याचा प्रयत्न करू. तुमच्या अडचणी काय असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्स सांगत चला. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आमच्यासाठी पुढच्या व्हिडिओसाठी ते मोटिवेशन असतं. त्यामुळे लाईक नक्की करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा. धन्यवाद.